कराडच्या पुढे गेल्यावर तर आपल्याला बरंच ट्रॅफिक लागलं आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जाम झालं आहे आणि रस्त्याचं काम चालू होतं. नमस्कार मित्रांनो, मी आहे मोटो ब्लॉगर तेज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही आता कॅप्शनवरून बघितलं असेल की आपण कुठे चाललो राईडला. तर आपण चाललो आहे मुंबई टू कोल्हापूर, कोल्हापूरवरून मुर्डेश्वर, मुर्डेश्वरून गोवा, मुर्डेश्वरून गोकर्ण आणि गोकर्णावरून गोवा आणि गोवावरून बॅक आपण मुंबई येणार आहे कोस्टल रूटनी. तर या जर्नीमध्ये आम्ही वेगवेगळे आपले एक्सपिरियन्स शेअर करणार आहोत तुमच्यासोबत आणि रोड कसा आहे मेन त्याची इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला देणार आहे आणि तिकडे कोणकोणत्या गोष्टी आपण एक्सप्लोर करू शकतो त्या गोष्टींची इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्लॉग नक्की पहा. आता आपण फर्स्ट चाललो आहे कोल्हापूरला, तर तो कोल्हापूरचा हा पार्ट तुम्हाला आज बघायला भेटेल. आणि त्याच्या अगोदर आपण आता गिअर्डअप नाही आहे, आता नॉर्मल इनर्स घातलं आहे, तर आता गिअर्डअप होऊ आणि पुढे जाऊ. प्रतीक्षा पण बसली येते, सो ती पण आता रेडी होईल, आम्ही दोघं रेडी होऊ आणि आपली बाईकवरती आपण सॅडल बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत ऑलरेडी आणि टँक बॅग फक्त लावायची आहे. तर ते सर्व लावून आपण पुढे भेटू प्रवासामध्ये. सकाळचे 4 वाजले होते आणि पिल्यांसाठी मी एक व्हॅक्यूम सीट कॅरी करत होतो आणि तीच इन्स्टॉल करत होतो. थोडा त्याच्यामध्ये वेळ गेला. आपल्या जर्नीला सुरुवात होत आहे. असं आपण आता नारळ फिरवतोय. गेल्याची कोणाची पण काही नजर लागली असेल तर ते दूर कर आणि संकट येतील ती आमच्यावर येऊ नको देव. प्रतीक्षा लिंबू ठेवेल. तर त्याला आपण हे करून जाऊ पुढे. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे ऑलमोस्ट ओल्ड वाशीच्या ब्रिजला, जो ब्रिज कनेक्ट करतो आपला नवी मुंबई आणि मुंबई. नवीन टायर चेंज केला आपण, तर त्याचा परफॉर्मन्स पण आपल्याला बघायचा, टेस्ट करायचा की MRF बेटर आहे का C8. पहिला आपला C8चा स्टॉक टायर होता, आता बघूया MRF कसा परफॉर्मन्स देते. ते खूप चांगला रिव्ह्यू ऐकला आहे, सो आता बघूया. आपण कळंबोलीच्या पुढे आलो. आपण कळंबोलीवरून राईट टर्न घेतला आहे. कळंबोलीला थांबणार होतो पण नंतर विचार केला की जाऊन दे, आपण पुढे जाऊ शकतो. अजून 60 किलोमीटर झाले तसे. सो आता आपण पुढे जाऊन बघू कुठे थांबायला मिळतं आहे का अजून 20-30 किलोमीटर नंतर. सो फार राईड इज गुड. काही असं टेन्शन नाही आहे. फक्त मी एक फालतूपणा केला आहे, ग्लोव्ज विसरलो आहे बरं ना. ग्लोव्ज विसरल्यामुळे थोडा गोंधळ झाला आहे. आता काय प्रॉब्लेम आहे की पूर्ण राईडमध्ये ग्लोव्ज न घालून चालवणं इज रिस्की. सो आपण विचार करतो आहे की पुढे पुणे किंवा कोल्हापूरच्या मध्ये कुठे आपल्याला शॉप मिळालं तर तिकडे आपण परचेस करू नवीन ग्लोव्ज. ऑलरेडी 2 ग्लोव्ज आहेत माझ्याकडे आणि आता परत 3रा ग्लोव्ज घ्यावा लागणार आहे. हा मस्त थंडी आहे आणि हा जो आपला फेवरेट रोड आहे तो चालू झालेला आहे. एक नंबर आहे. वाह, मजा येते यार असा रोड असेल तर आणि असं एन्व्हायरमेंट असेल तर. पण थोडी फाटणार आहे माझी पुढे जाऊन, किंवा ग्लोव्ज नाही आहेत त्यामुळे थोडी लागणार आहे. इवन उन्हामध्ये पण वाट लागते ग्लोव्ज नसेल तर.
आता मी पोहोचलो आहोत खोपोलीच्या अलीकडे थोडं. चहा पिण्यासाठी आपण थांबलो होतो. शिव मल्हार अमृततुल्य म्हणून आहे. प्रतीक्षा थोडी बिझी आहे मोबाईलमध्ये. आणि हा आपला सेटअप आहे आजचा. आपल्या सॅडल बॅग्स लागलेला आहे, टॉप बॉक्स आहे आणि आपले टँक बॅग आहे. आणि अजून एक सरप्राईज होतं शेरपालवरून आपण मागवलं होतं आणि ते आहे हे इन्स्टा X4. तर इन्स्टा 360ने आपण आता थोडे व्हिडिओज काढणार आहेत आणि ते अपलोड करणार आहे. आणि हा रोड बघा, इथून दाखवतो. मस्त आहे एन्व्हायरमेंट, मस्त थंड आहे. सो चिल आहे सगळं, मजा येईल. आता पुढे बघूया. आता आपण इथे लावलेलं आहे इन्स्टा 360 X4 आणि त्याने आपण काही व्हिडिओज काढत आहोत. बघूया, फर्स्ट टाइम मी यूज करतोय आणि हा मी शेअरपालवरून मागवलेला आहे. त्यामुळे आय डोंट नो की कसं वापरायचं आहे सध्या तरी. त्यामुळे आपण शेअरपालवरून मागवला यूज करण्यासाठी. आता 11 दिवसासाठी आपण रेंट केलेला आहे हा. आणि आय फील की मस्त क्लिअरिटी येत असेल. समोरचा रोड थोडा क्रॉस लागला आहे आय गेस. हा ऑलमोस्ट आपला लोणावळ्याचा जो घाट आहे तो कंप्लीट झालेला आहे. शेवटचं काही दृश्य तुम्ही बघू शकता इकडे. $250 किलोमीटर एक्झॅक्ट बाकी आहेत. म्हणजे आपण ऑलमोस्ट 150 किलोमीटर पर्यंत राईड केलेली आहे आतापर्यंत. आणि सो फार राईड आपली खूप छान चालली आहे, मस्त. अजूनपर्यंत काही मला रोडमध्ये खराबी जाणवली नाही. आणि आय थिंक हा पुण्यापर्यंतचा रोड चांगलाच आहे. साताराच्या पुढे आय गेस रोडचं काम चालू आहे. तर तेव्हा आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय कंडिशन आहे. आणि मी तुम्हाला अपडेट करीनच पुढे की कसं आहे रोडची कंडिशन. सो पूर्ण हा ब्लॉग बघत राहा एंडपर्यंत, तुम्हाला मजा येईल. आणि तुम्हाला खरंच या रोडची काय अवस्था आहे ती सुद्धा समजेल. आणि हा भोगदा चालू झालेला आहे, नवीन कात्रज भोगदा. डायव्हर्जन. हा कलर मला अजिबात आवडत नाही. जाऊन दे, प्रत्येकाची चॉईस असते. आपण काय बोलू शकतो त्यावरती. तुम्ही बघू शकता आजूबाजूला खोदकाम चालू आहे आणि तुम्हाला असं डायव्हर्जन्स मिळतात आणि छोटा रोड मिळतो आहे आणि थोडं ट्रॅफिक पण मिळतं आहे. किती ट्रॅफिक आहे? अपडेट नाही झालं वाटतं. पंढरपूरला नाही इकडचा हा वरचा रोड घेतात आणि आपण चाललो आहोत कोल्हापूरला. तर सरळ असं बघायचं
आणि हा जो रस्ता आहे ना तो आय थिंक लोणदचा जो रोड आहे, खंडाळा लोणी रोडला जातो, जो माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर बघायला मिळेल तर तुम्ही बघितला असेल तर तो रोड एक नंबर ऑसम आहे. आणि तिकडे शिव डॅम आहे, शिव धरण, ते पण बघण्यासारखं आहे. आणि रोड तर एक नंबर आहे तिकडचा, खरंच एकदमच सुंदर. आता आपल्याला बघूया पुढे कसा चाललं आहे. थोड्याच वेळात आपण पोचू आपल्या साताऱ्याला. आणि आता टोटल डिस्टन्स कोल्हापूरला पोचायला दाखवतं 180 किलोमीटर. म्हणजे कोल्हापूर म्हणजे एक्झॅक्टली कोल्हापूर नाही, हां एक्झॅक्टली कोल्हापूरलाच आहे गेस. ते महालक्ष्मी टेम्पल जे आहे ते एक्झॅक्टली आय थिंक कोल्हापूरमध्येच आहे. आता आपण आहे धनगरवाडीमध्ये. धनगरवाडी आय थिंक लेफ्टला आहे इथून पुढे, म्हणजे जवळपास आहे, धनगरवाडीच्या जवळपासच आहे आपण. आत्तापर्यंत खरंच प्रवास चांगला झाला आहे, एवढा काय त्रास नाही आला. मध्ये 2 डायव्हर्जन्स आले, तेवढेच 5 मिनटाचे डायव्हर्जन्स होते ते, एवढा काय मोठा इश्यू नाही याच्यामध्ये. सो चांगलं आहे आत्तापर्यंतचा रोड आणि प्रवास. आता पुढे बघू कसं काय होतं ते. आय गेस पुढे टोल नाका असेल, हां आय थिंक 3रा डायव्हर्जन असेल आत्तापर्यंतचा. तर मित्रांनो आपण आहोत NH48 वरती आणि मस्त रोड आहे, मस्त हायवे हा, नॅशनल हायवे 48 खूप भारी आहे. आणि मस्त म्हणजे आय थिंक 2 तास 38 मिनटं दाखवत आहे 122 किलोमीटरसाठी. तर पुढे पण रस्ता चांगला असावा अशी आशा करतो. आरामात 80च्या स्पीडवर क्रूज करतोय मी. सो सही आहे. तर पुढे जाऊन बघू आपण कुठे हॉटेल मिळतं का. अरे यार डायव्हर्जन आलं. सही आहे, बोलल्याच नजर लागली माझी स्वतःलाच. नमस्कार मित्रांनो, तर आपण पोहोचलो आहे कराडला. डायव्हर्जन्स खरंच जास्त होते सातारा पुढे आणि रोड चांगला आहे, पण ते एक चांगलं आहे की रोड खूप चांगला आहे, फक्त डायव्हर्जन्स आहेत, कारण की काम चालू आहे. तर तो तुम्ही रील पण पाहिला असेल आमचा डायव्हर्जनवाला मारला होता ते पण. आता आपण आलो आहोत शिवराज धाब्याला कराडला आणि तिकडे आपली फेवरेट डिश अख्खा मसूर आणि ही दही, ही डिश आपल्याला सजेस्ट केली होती अक्षय यादव याने. सो परत एकदा आम्ही त्याच जागेवर बसलो आहे, लास्ट टाइम तिकडे आपण बसलो होतो. आणि आपण आता ही डिश एन्जॉय करू. तुम्ही पण कधी आला तिकडे तर इकडे मस्ट ट्राय आहे शिवराज धाबा. सो या इकडे आणि एन्जॉय करा. आवरट कराडच्या पुढे गेल्यावर तर आपल्याला बरंच ट्रॅफिक लागलं आणि तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जाम झालं आहे आणि रस्त्याचं काम चालू होतं. लेफ्ट साईडला आपल्याला लकीली एक कच्चा रस्ता मिळाला, तिथून आपण गाडी टाकली आणि तुम्ही राईट साईडला बघू शकता पूर्ण ट्रॅफिक भरलेलं आहे. आणि जर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येत असाल तर तुम्ही इथे अडकलाच म्हणून समजा. आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला बरेच ट्रॅफिक लागलं आणि डायव्हर्जन्स पण लागले आणि मग ते पार करत करत आम्ही फायनली कोल्हापूरला पोचलो. नमस्कार मंडळी, तर आम्ही पोचलो आहे कोल्हापूरला. 5:45 वाजता पोचलेलो आणि रूम भेटत नव्हती बिकॉज आम्ही बुकिंग केलं नव्हतं. तर मग बऱ्याच वेळानंतर आपल्याला रूम भेटली आणि आता आपण रेडी झालो आहे आणि आपण आता चाललो आहे महालक्ष्मी टेम्पलला पाया पडायला. मंडळी आता आपण आलो आहे महालक्ष्मी टेम्पलला आणि ओटी वगैरे घेतलेलं आहे
आपल्याला इथे यायला बराच वेळ झाला, 5:45 वाजले आणि नंतर मग रूम शोधेपर्यंत वेळ लागला, त्यामुळे मी शूट नाही करू शकलो. आता इथे येणार आपण पाठीतून मंदिर पण आहे, मस्त वाटतं आहे. दर्शन घेऊन बघू आतमध्ये आपल्याला फोटो काढा भेटत असेल तर फोटो व्हिडिओज काढू आणि तुम्हाला ते दाखवू. तर जाऊया दर्शन घ्यायला. आम्हाला देवळात पोचायला 8:15 झालेले आणि बरीच गर्दी होती कारण की पालखी आली होती, त्यामुळे लाईन पण थांबली होती आणि दर्शन करेपर्यंत आम्हाला 10 वाजून गेले होते. आणि त्यानंतर आम्ही इकडे काही शॉर्ट्स काढले Insta 360ने, ते तुम्ही बघा. आणि अशा प्रकारे आपलं महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झालं. यापुढे आपण रंकाळ्याला आणि कोपेश्वर मंदिरात जाणार होतो, पण वेळेअभावी आपल्याला तिकडे जाता आलं नाही. आता आपला पुढचा प्रवास होता मुर्डेश्वराचा, आणि मुर्डेश्वरला आपण कसं गेलो आणि तिकडे आपल्याला काय एक्सपिरियन्स आला हे जाणून घेण्यासाठी आमचा पुढचा ब्लॉग नक्की पहा. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, सो दॅट तुम्हाला जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे त्याचं नोटिफिकेशन येईल. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू अवर चॅनल.